हा चला पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट. पहा राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दोन लिहायचे आहेत, पण आपल्या मनावर कोणते लिहू शकतो, पण आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय माहित पाहिजे, एक तर त्या व्हेरिएबल एक टाइपचाच राहणार, वन टाइपचा, पण त्याचा काय राहणार, हायेस्ट इंडेक्स 2 राहणार. मग इथे लिहून आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो, समजा 3x² + 7x + 9 = 0. आणि दुसरं लिहून म्हणा ना आपण x² - 9x + 5 = 0. हे झाले दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्या मनावर कोणते लिहू शकतो, तुम्हाला जसं सुचेल तसं त्या प्रकारे लिहू शकतो. फक्त आपल्याला हायेस्ट इंडेक्स आहे जो मॅक्झिमम इंडेक्स काय असणार, 2 असणार. The question second answer, decide which of the following are the quadratic equation. आपल्याला डिसाइड करायचं आहे की कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. तर पहा आता इथे काय x² + 5x - 2 = 0. x is the only one variable आहे की नाही, दोन्ही पण x dx एका टाइपचे. x is the only one variable and 2 is the maximum index. The maximum index असेल तर काय राहणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये इथे लिहायचं इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला आता सेकंड क्वेश्चन पहा बरं काय म्हणतो आपल्याला, y² + 5y - 10 = काय y² = 5y - 10. बरोबर आहे काय ना, y² = 5y - 10. याला रिअरेंज करून घेऊ, y² - 5y + 10 = 0. मग इथं पहा हायेस्ट पॉवर काय, इथे लिहित असतो y is the only one variable and 2 is the maximum index. 2 is the maximum index. आणि दोन कंडिशन आहे म्हणजे काय सांगितलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये इथे लिहा इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता नेक्स्ट जो थर्ड क्वेश्चन पहा, y² + 1y = 2. y² + 1y = 2. पहा इथं पण काय दिलं, y व्हेरिएबल आहे, ओन्ली वन व्हेरिएबल आहे. आणि नेक्स्ट काय त्याचा हायेस्ट इंडेक्स, मॅक्सिमम इंडेक्स काय 2 आहे. तो असेल तर काय असणार, तो क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग इथे लिहू y is only one variable and 2 is the maximum index. मग इथे लिहू डायरेक्ट y² + 1y = 2. सॉरी इथे द्या असेल, इट इज अन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे सर्व जे येतात काय येतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता नेक्स्ट पहा, x + 1/x = -2 आहे. मी अरेंज करतो x × x, याच्या खाली काय 1 असतो. x + 1/x म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, x × x x², आणि इथे खाली काय असतो 1/x - 2 म्हणजेच काय ना, x² + 1 = -2x. म्हणजेच रिअरेंज करून काय असतं, x² + 2x + 1 हे आलेलं इक्वेशन. आता पॉवर = 0 येतो. मग काय येणार आता इथला हायेस्ट इंडेक्स जो आहे काय 2 आहे. ओन्ली x is one variable. x is the only one variable and 2 is the maximum index. Maximum index हे दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होतात काय करावे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे पण आपण सॉल्व करू. m + 2 = m - 5. इथं काय करताना सॉल्व करताना काय करायचं पहा, फर्स्ट ब्रॅकेट मधल्या फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेट मल्टिप्लाय अँड द सेकंड टर्म इज मल्टिप्लाय बाय द सेकंड डिनॉमिनेटर. काय सेकंड ब्रॅकेट इथं पहा m ब्रॅकेट m - 5. पहा बरं इथे काय करूया, m ने m - 5 ला आपण काय करता मल्टिप्लाय करू आणि नेक्स्ट +2 ला +2 पुन्हा सेकंड ब्रॅकेट आणि मल्टिप्लाय
इक्वल टू 0. मग काय राहतं मल्टिप्लिकेशन m into m m square m into 5 5m plus 2 plus 2 plus 2 into m 2m आणि प्लस ऑफ मायनस साइन मायनस 2 5 10 इक्वल टू 0. हे 5m plus 2m राईट टर्म असल्यामुळे काय करू याचं सबट्रॅक्शन करून घेऊ मायनस आणि प्लस असल्यामुळे मग काय येणार 5 minus 2 minus 3m minus 10 equal to 0. आता पहा m is the only one variable and 2 is the maximum index of variable. इथे लिहा m is the only one variable and 2 is the maximum index. तो काय आहे maximum index आहे मग इथे लिहा it is a quadratic equation. quadratic equation. आता लास्ट जो m क्यूब चा पावर m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 3m क्यूब. मग प्लस 3m क्यूब ला शिफ्ट करा मायनस 3m क्यूब प्लस m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 0. मायनस 3 मध्ये m गेला मायनस 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 0. आता असं इक्वेशन आलं त्याचा हायेस्ट पावर काय एक तर काय होतं m is only one variable and next काय असू त्याचा 3 जो आहे हायेस्ट आहे 3 is the highest index किंवा मॅक्सिमम इंडेक्स आपल्याला पाहिजे कधी तो मग क्वाड्रॅटिक असणार का नाही. इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर पॉवर काय असणार मॅक्सिमम इंडेक्स जर 2 असेल तरच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल अदरवाइज ते सर्व क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणून आपण इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन असं सेंटेन्स लिहायचं. बस एक झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड. आता क्वेश्चन थर्ड पाहू लगेच.